तेरे
भजती त्यांच्या भावे त्या देशी पुढे अनेक भजती नवे त्यांच्या भावे त्या देशी त्यांच्या भावे त्या देशी मने माझी चिंता असो द्या अनंत विनवितो असो द्या अनंत विनवितो निळा मने माझी चिंता असो द्या अनंत विनवितो निळा मने माझी चिंता असो द्या अनंत विनवितो असो द्या अनंत विनवितो निळा मने पुढे जे अनेक भजती नवे अनेक भजती अनेक भजती नवे त्यांच्या भावे त्या देशी त्यांच्या भावे त्या देशी त्यांच्या भावे त्या देशी पुढे अनेक भजती नवे त्यांच्या भावे त्या देशी त्यांच्या भावे त्या देशी त्यांच्या भावे त्या देशी जय जय तुम्हा शरण आले जय जय तुम्हा शरण आले जय जय तुम्हा शरण आले जय जय तुम्हा शरण
त्यांच्या भावे
तुम्हा शरणाले, जे तुम्हा शरणाले ते नेले निजधामा. पुढे जे अनेक भजती नवे, त्यांच्या भावे त्या देशी. ऐसे अपार युगायुगी, ऐसे अपार युगायुगी करिता जगे उपकार. पुढे जे अनेक भजती नवे, त्यांच्या भावे त्या देशी. निळा म्हणे माझी चिंता, निळा म्हणे माझी चिंता, असो द्या अनंता विनवितो. पुढे जे अनेक भजती नवे, त्यांच्या भावे त्या दिसी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संताची या, दुसरे चरणा दुसरे चरणा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. थोडा आवाज वाढवा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी, आद्य त्रय जननी देवाची. यस्य स्मरण मात्रेन मंदोपी विबुधायते, दंतंतं परमो धामं वंदे बंकट स्वामिनं. जोडोनी कर पायी ठेवितो माता, तुका विनवी पंढरी नाथा. रंगी ओढवावी रंगकथा, पूर्वी मनोरथा माय बापा. शिवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. हो स्वामी तुकया देवा, यावर न करावा वीर यावर न करावा वीर, यावर न करावा वीर. अहो स्वामी तुकया देवा, यावर न करावा वीर, यावर न करावा वीर, यावर न करावा जे तुम्हा शरणाले, जे तुम्हा शरणाले ते नेले निजधामा. पुढे जे अनेक भजती नवे, त्यांच्या भावे त्या देशी. प्रस्तुत आज या ठिकाणी जो काही कीर्तन रूपी शिवेचे योग आहे, सर्वांना कल्पना आहे, सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना श्रुत आहे. अखिल कोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न श्री रुक्मिणी प्राण संजीवन श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा, विश्वमाऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, आदिशक्ती मुक्ताबाई या सकल संतांच्या कृपा आशीर्वादाने भगवान श्री विश्वकर्मा यांच्या जयंतीच्या निमित्ताने तुमचं आमचं सर्वांचं श्रद्धास्थान वैकुंठवासी परमपूजनीय सद्गुरू कृष्णाजी माऊली जायखेडेकर माऊलींच्या आशीर्वादाने आणि त्याच पद्धतीने माऊलींच्याच कन्या आईसाहेब अक्का, यशोदा अक्का, अक्कांच्या प्रेरणेतून या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत आहे. आणि याही वर्षी या सुरपान नगरीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. एक दिवसीय भव्य दिव्य कीर्तन महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आला. आणि आजची कीर्तनाची सेवा या कुंवर परिवाराने आणि आमचे परमार्थ स्नेही आमचे गणेश दादा यांच्या संपर्कातून आणि
आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तपरायण आदरणीय राजू महाराज लोणकर यांच्या संपर्कातून ही सेवा मला प्राप्त झाली। त्याच पद्धतीने आज या कीर्तनाकरता उपस्थित सर्व वारकरी संप्रदायातील दिग्गज मंडळी, वारकरी संप्रदायाची अनन्य भावानं निष्ठेनं सेवा करणारी मंडळी, अशी ईश्वर निष्ठांची मांदियाळी आज या ठिकाणी आपल्या स्वरूपांमध्ये अवतरली आहे। आणि म्हणून त्यामध्ये मृदंगाचार्य, गायनाचार्य, आपल्या परिसरातील साक्री, धुळे, अजून कुठले कुठले परिसरातील आपल्या संपूर्ण माऊली परिवारावरती प्रेम करणारी, माऊली परिवारावरती अनन्य भावाने श्रद्धा असणारी सर्व ही वारकरी मंडळी, महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। त्यामध्ये आईसाहेब अक्कांची उपस्थिती आहे, त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो। हरिभक्तपरायण आदरणीय परमपूजनीय गणू महाराज मजदीकर, हरिभक्तपरायण विश्वनाथ महाराज तळवाडे, त्याच पद्धतीने आमचे हरिभक्तपरायण आदरणीय योगी दत्तानाथजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। आता मी काय प्रत्येकाचा नामोल्लेख करू शकत नाही आणि नाव घ्यायला आजचे काही मकर संक्रांत नाही आहे का नाही। आणि आपल्या वारकरी संप्रदायाची पद्धत आहे, जळो आता नावरूप, नाव संपलं पाहिजे। अहम ब्रह्मास्मी, मी देव आहे, अशी फक्त अनुभूती आपल्या जीवाला प्राप्त झाली पाहिजे। म्हणून जास्त परिहार न देता या परिवाराने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला। त्यामध्ये हरिभक्तपरायण श्रीयुत मुरलीधर चंदू कुवर, कैलास मुरलीधर कुवर, प्रतिभा कैलास कुवर, चेतन कैलास कुवर, भावना चेतन कुवर, धनश्री कैलास कुवर, सर्व कुवर परिवार आणि सुरपान आणि ब्राह्मणवेल ही सर्व मंडळी यांनी आयोजित केला। म्हणून उपस्थित सर्व वारकरी वैष्णवांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आता इथं प्रमाण लागते ते एक तास उरला, कीर्तनाची वेळ नव्हती 11, झाले 10, राहिला 1 तास। आता एका तासामध्ये आपल्याला आपला उद्धार करायचा आहे, म्हणून जास्त टेन्शन घेऊ नका, देऊ नका। सर्वांनी मिळून तासाभरामध्ये भगवान श्री विश्वकर्मांची आणि माऊलींची सेवा आपल्याला करायची। भगवान श्री विश्वकर्मा जी प्रभू आहेत हे आपल्या सर्व सृष्टीचे शिल्पकार आहेत। काय आहेत? शिल्पकार आहेत। हे तुम्हाला संभाजीबुवा मेहुणकर सांगत नाही, नामदेवराय समाधी प्रसंगामध्ये वर्णन करताना असं म्हणतात, ज्या वेळेस, जरा आवाज मोकळा करा बरं, घेतला मोकळा करा आवाज, हरिओम, हां सर, ज्या वेळेस विश्वमौली ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, आदिशक्ती मुक्ताबाई ही चारही भावंड फिरत 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 नेवाशाला आली। त्या ठिकाणी नेवाशाला ज्ञानेश्वरी निर्मिती झाली। ते संपूर्ण कार्य झाल्यानंतर रेड्याच्या मुखातून वेद बोलवला वगैरे वगैरे, सच्चिदानंद बाबांना जिवंत केलं आणि तिथून मग ही मंडळी आळंदीला गेली, आळंदीला ज्ञानोबरायांना समाधी दिली। त्यानंतर सोपान देवाला सासवडला समाधी दिली। तिथून ही सर्व मंडळी नेवाशाला आली, नेवाशाहून आपेगावला गेली। मायभूमी यांची पाहू आम्ही डोळा, चलावे गोपाळा सहजासहजी, मग तिथं आठवण झाली, तात आणि मात गेली से येथून, तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा। आपेगावचं दर्शन करून ही सर्व मंडळी परत नेवाशाला आली आणि नेवाशाहून पुणतांब्याला गेली। पुणतांब्याला चांगदेव महाराजांचा समाधी सोहळा झाला आणि तिथून परत वेरूळला आली। वेरूळला आल्यानंतर तिथं घृष्णेश्वराचं दर्शन घेतलं आणि ते घृष्णेश्वराचं पुरातन मंदिर पाहिलं आणि नामदेवरायांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, विश्वकर्मा याने कीर्ती केली, विश्वकर्मा याने कीर्ती केली, विश्वकर्मा याने कीर्ती केली। वेरूळ नगर असे पुरातन, विश्वकर्मा याने कीर्ती केली, विश्वकर्मा याने हा वेरूळ नगर पुरातन, विश्वकर्मा याने कीर्ती केली, विश्वकर्मा विश्वकर्मा याने कीर्ती केली। कशामुळं? वेरूळ नगर असे पुरातन, तिथले ते पुरातन मंदिर पाहिलं आणि ते संपूर्ण जे मंदिराची निर्मिती आहे
भगवान श्री विश्वकर्माने केलेली आहे. अशी बरीच मंदिरं आणि शिल्पकला भगवान श्री विश्वकर्मांनी निर्मिती केलेली आहे. अशा महान प्रभूंच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि निळोबारायांच्या शब्दामध्ये आपल्याला थोडंसं त्यांचं चिंतन करायचंय. विठ्ठल सेवेकरता घेतलेला अभंग निळोबारायांचा आहे. मला वाटतंय आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जास्तीत जास्त जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंग कीर्तनाला घेण्याची पद्धत आहे. पण काय असेल ते असो महाराज, माझं जास्त विशेष आकर्षण निळोबारायांच्या अभंगावरती. फार गोड निळोबारायांच्या अभंग आहेत आणि निळोबाराय महाराज या अभंगाच्या द्वारे भगवंताच्या जवळ आत्म उद्धाराची तळमळ व्यक्त करतात, चिंता व्यक्त करतात. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही आपण मृत्यू लोकामध्ये राहतो आणि या मृत्यू लोकाचं जर तुम्ही आपण निरीक्षण केलं, आपल्या एक गोष्ट लक्षात येईल, या मृत्यू लोकामध्ये प्रत्येक जीवाच्या पाठीमागं चिंता लागलेली आहे. काय बोललो मी? तुम्ही पटपट बोलत जा. पाठीमागं काय लागली? चिंता. चिंता नाही असा जीव या मृत्यू लोकामध्ये शोधून सापडणार नाही. नाही नाही, मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत चिंता लागलेली देवा. मुंगीला सुद्धा चिंता आहे. कशाची? तिच्या पोटाची मुंगीला चिंताच आहे की हो. आणि ब्रह्मादिक देवाला सुद्धा चिंता आहे. तुम्ही म्हणाल महाराज ब्रह्मादिक देवाला काय चिंता आहे? हे ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. मग तया पुण्याची पाऊटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका, तेतम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम, क्षिणे पुण्य मर्त्य लोकम विशंती, एवं त्रयी धर्म मनो प्रपन्ना, गतागतं काम कामाल बनते, तुका मने जाती पुण्याक्षये अधोगती, पुण्याक्षय अधोगती, पुण्याक्षय अधोगती, तुका मने जाती पुण्याक्षय पुण्याक्षय अधोगती, चिंता आहे. त्यांना माहिती आहे आपलं काय एकदा पुण्य कमी पडलं की आपल्याला आपलं पद रिकामं करावं लागतंय, पुन्हा मृत्यू लोकामध्ये यावं लागतंय. ही ब्रह्मादिक देवाची चिंता आहे. आणि तुम्हा आम्हाला सुद्धा चिंताच आहे. मी बोलून गेलो, चिंता नाही असा एकही जीव मृत्यू लोकामध्ये शोधून सापडणार नाही. पण ही चिंता एवढी व्यापक आहे देवा. ज्ञानोबा म्हणतात पाताळाहुन निम्न, जेचे उंचे साने गगन, जे पाहता त्रिभुवन अनुहीन होई. ही चिंता एवढी व्यापक एवढी वाढते की त्या चिंतेला त्रिभुवन कमी पडते. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. थोडा विको बंद करा. त्रिभुवन कमी पडते एवढी चिंता व्यापक आहे. मग जीवाच्या पाठीमागे चिंता आहे. पण कुठली चिंता आहे? विश्वमौढी ज्ञानोबा म्हणतात तैसी चिंता अपार, वाढविती निरंतर, जीवी सुनी असार विषयाधिक. जीवाच्या पाठीमाग चिंता आहे विषय भोगाची चिंता आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे पंच विषय जीवाला हवे हवेसे वाटतात आणि त्या विषयाच्या प्राप्तीकरता जीव नाना तऱ्हेचे प्रयत्न करीत असतो. जीवाच्या पाठीमाग चिंता आहे विषय भोगाची चिंता आहे. शांती ब्रह्मनाथ महाराज एकनाथी भागवतामध्ये वर्णन करतात आणि श्रीमद भागवतामध्ये भगवान परमात्मा उद्धवाला सांगतात, उद्धवा जीवाच्या पाठीमागे चिंता आहे. पण कुठली चिंता आहे? अहोमय पित्रो वृद्धो, भार्या बालात्मजात्मजा, अनाथे मामृते दीना, कथन जीवंती दुःखितः. या श्लोकावरती शांती ब्रह्मनाथ महाराज अनुवाद करतात. ऐशिया नाना अवस्था, आपुल्याही मरणा परता,
वाहे कुटुंबाची चिंता ऐका आता सांगेन. तुकोबाराय म्हणतात किती सोशिती करंती नेनो संसाराची आती सर्व काळ पोटी चिंतेची हळहळ किती दोषी करंती नेनो संसाराची आटी सर्व काळ पोटी चिंतेची तुकोबाराय म्हणतात जीव चिंता करतो पण कुटुंबाची चिंता करतो. माझ्या प्रत्येक शब्दाला प्रमाणे देवा. व्यवहारामध्ये माणसं काय काय म्हणतात, मी मेल्यानंतर माझ्या बायकोचं कसं होईल, मी मेल्यानंतर माझ्या आईवडिलाचं कसं होईल, मी मेल्यानंतर माझ्या मुलाबाळाचं कसं होईल, मी मेल्यानंतर माझ्या म्हशीचं कसं होईल. चिंताच आहे. मी सांगत असतो काहीच होत नाही, तू मरून बघ. पण माणसाला मरू वाटत नाही. चिंता विनाकारण आपण व्यर्थ चिंता करतो महाराज. ऐका, दोन शब्द आहेत, चिंता आणि चिता. भौश्रुत मंडळी, महाराज मंडळी, सुभाषितकार त्यातला थोडा फरक सांगतात. चिता चिंता समायुक्ता बिंदू मात्रेन विशेषतः सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. फरक केवढा आहे? चिता आणि चिंता अक्षरासारखेच आहेत. फरक केवढा आहे? अनुस्वाराचा. बिंदू मात्रेनं विशेषता. पण फरक जरी अनुस्वाराचा असला देवा, परिणाम लय मोठा आहे बरं. जी चिता आहे ना, चिता ही चिता मेलेल्या माणसाला, निर्जीव माणसाला एकच वेळेला जाळते. पण जी चिंता आहे ना, ही जिवंत माणसाला, सजीव माणसाला पदोपदी पावलोपावली जाळीत असते. 50 एकर जमीन आहे, 4 4 व्हीलर आहेत, 2 ट्रॅक्टर आहेत, हाताखाली मजूर आहेत, काय कमी त्या माणसाला. पण अशा गर्व श्रीमंत मनुष्याकडे पाहिलं की त्याचा चेहरा नेहमी असा उदास असतो. इतका उदास असतो, इतका उदास असतो, मला वाटते 5ची फाटकी नोट बरी दिसते. इतका उदास असतो. त्याला आपण विचारावं का हो काय कमी आहे तुमच्या जीवनामध्ये. तो म्हणला महाराज, गुरुवर्य माऊलींच्या, कृष्णाजी माऊलींच्या आशीर्वादाने माझ्या जीवनात काहीच कमी नाही. म्हटलं मग सगळं काही देवानं दिलं, पण म्हणलं की जेवढं वर्णन केलं त्याच्यावर पाणी फिरतंय. म्हणले पण पाठीमाग काय लागली? चिंता. मग काय चिंता लागली? तो म्हणला महाराज देवाने सगळं दिलं पण काय करू, अजून काही मुलाचा योग येत. चिंताच आहे देवा. जीवाच्या पाठीमाग व्यर्थ चिंता आहे. आता आम्ही महाराज मंडळी या गावून त्या गाव फिरत असतो. आम्ही बाहेर गावला फिरताना लोक आम्हाला म्हणतात बघा काय पांढऱ्या बगड्यासारखे चमकतात, त्यांना काही चिंता आम्हाला म्हणते. आम्ही सांगत असतो आम्ही चिंता करत नाही. आमचे श्री गुरु शारंगधरजी महाराज मेहुणकर गुरुवरे बाबा सांगत असते, तुमच्या जीवनामध्ये जर चिंता नाहीशी करायची असेल तर तुम्ही चिंतन करा. विठ्ठल विठ्ठल. आम्हा वारकऱ्यांच्या, महाराज मंडळींच्या जीवनामध्ये चिंताच नाही. का बरं चिंता नाही? चिंता करायची कारणच नाही. नको चिंता करू वस्त्रा पोटाची, माऊली आमुची पांडुरंग. तुझी चिंता तासी सर्व आहे, तुझी चिंता तासी सर्व आहे. हो तुझी चिंता तासी सर्व आहे, तुझी चिंता तासी सर्व आहे. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी. तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी. तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नाथ महाराज सांगतात आवडीने भावे हरिनाम घेसीन, तुझी चिंता त्याशी हरिमुखी गाता हरपली चिंता. चिंता करायची गरज
आम्ही चिंताच करत नाही हो. आम्ही फक्त म्हणतो रामकृष्ण हरी, दुपारी पंक्तीला बासुंदी पुरी. आम्ही फक्त हरिपाठात म्हणतो ज्ञानोबा तुकाराम, पंक्तीला गुलाबजाम. काय चिंता करायची गरज आहे? चिंता करू नका, चिंतन करा. चिंतन केलं पाहिजे. देवा तुका म्हणे, देवा चिंतन हे तुझी सेवा. व चिंतन केलं पाहिजे. व्यवहारातलं उदाहरण तुम्हाला देतो. परक्याची मुलगी, परक्याचा मुलगा, ओळख नाही, परिचय नाही, पण लग्न जमलं. ब्राह्मण देवतेच्या साक्षीनं गाठ बांधली आणि लग्न मंडपामध्ये ब्राह्मण महाराज त्या नवरीला, त्या मुलीला म्हणतात, ताई नाव घ्या, नाव. मला तुम्ही सांगा, त्या लग्न मंडपामध्ये ती नवरी तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं किती वेळेला नाव घेते हो? किती वेळेला नाव घेते हो? तुम्ही बोलत का नाही हो? सगळे संन्यासी ब्रह्मचारीच वाटते बसलेले. हा, कितीदा नाव घेते बाबा? अनुभव सांगा ना. एकदाच. नंतर मकर संक्रांतीला पाया सुद्धा पडत नाही. एकदा ती माऊली आपल्या नवऱ्याचं नाव घेते, आपल्या मालकाचं नाव घेते. एकदा नाव घेण्याचा परिणाम तिच्या जीवनामध्ये चिंता राहत. 2 मिनिटात अर्ध्या इस्टेटची मालकीन बनते. कशाचा परिणाम? अवदसाने माली दारिद्र्याची, दारिद्र्याची, अवदसाने माली दारिद्र्याची, दारिद्र्याची, अवदसाने माली दारिद्र्याची, दारिद्र्याची, अवदसाने माली दारिद्र्याची. दुर्बलाची कन्या समर्थन केली, दुर्बलाची कन्या समर्थन केली, दुर्बलाची कन्या समर्थन केली, दुर्बलाची कन्या समर्थन केली. अवदसाने माली दारिद्र्याची, दारिद्र्याची, अवदसाने माली दारिद्र्याची, दारिद्र्याची, अवदसाने माली दारिद्र्याची, दारिद्र्याची, अवदसाने माली दारिद्र्याची. दुर्बळाची कन्या समर्थाने आणि अवदसाने माली. तिच्या जीवनामध्ये चिंता राहिली नाही का? तिनं नाव कोणाचं घेतलंय? मालकाचं आहे. मंगळसूत्र मालकाच्या नावाचं आहे, कपाळाला कुंकू मालकाच्या नावाचं लावलेलं आहे. तसं आम्ही वारकरी वैष्णव माऊली परिवार, आमच्या जीवनामध्ये चिंता नाही. का चिंता नाही? आम्ही सुद्धा नवरा केलाय. काही लोक म्हणते ना, आजच्या महाराजाचा मेंदू गुडघ्यात आला वाटते, खुशाल म्हणतोय नवरा केलाय. पण ऐका, व्यवहारातला तुमचा नवरा वेगळा आहे आणि आम्ही केलेला वेगळा आहे. वरिले सावळे परब्रह्म, वरिले सावळे परब्रह्म, वरिले सावळे परब्रह्म, वरिले सावळे पंढरानी बळे, वरिले सावळे परब्रह्म, वरिले सावळे परब्रह्म, घर राणी साले पंढरानी बळे, वरिले सावळे परब्रह्म, वरिले सावळे परब्रह्म, त्या विटेवरच्या मालकाशी आम्ही आमचं लग्न केलेलं आहे बर का. आमच्या कपाळाला बुक्का, अष्टगंध, उटी, मुद्रा, गोपीचंदन हे आमच्या मालकाच्या नावाचं काय आहे? कुंकू. हा, आमच्या मालकाच्या नावाचं काय? आपल्या कुंकू आहे. आणि आपल्या गळ्यात जे आहे काय आहे हे? याला काय म्हणतात? कोण म्हणलं लोळणं? आम्ही काय ढोरेत का काय? तुळशीची माळ. हे आमच्या नावाच्या मालकाच्या नावाचं काय आहे? मंगळसूत्र आहे. आमच्या मालकाच्या नावाचं हे मंगळसूत्र आणि कपाळाला आम्ही कुंकू लावलेलं आहे. देवा, व्यवहारामध्ये तुम्ही फक्त तुमच्या मालकाचं एकदाच नाव घेता तर तुमच्या जीवनामध्ये चिंता राहत नाही. आम्ही आमच्या मालकाचं ह्या गावून त्या गाव, इथला नारळी सप्ताह झाला की तिथला पुढचा नारळ, किती नारळ आहेत, किती कार्यक्रम आहेत, किती माऊली परिवाराचे कार्यक्रम आहेत. खरं ही पुण्यही कुणाची असेल तर ती गुरुवारी माऊलींची पुण्य आहे. आणि म्हणून या माऊलींच्या असीम, अपार आणि अपूर्व कृपेद्वारा हे वैभव आपल्याला प्राप्त झालंय. हे वैभव कोणामुळे प्राप्त झालंय? या महात्म्यांच्या कृपेमुळे प्राप्त झाले. म्हणून चिंता करू नका, चिंता करायची नाही.
मी सांगत असतो 100 वर्षाचं आयुष्य भेटलेलं आहे, 100 मधले किती भेटेल काही सांगता येत नाही, म्हणून आनंदाने जगा. विठ्ठल विठ्ठल ऐका, आमच्या जीवनामध्ये चिंता नाही. काही काही लोकांना चिंता आहे काय खावं, आणि आम्हा वारकऱ्यालाही चिंता आहे काय काय खावं. चिंताच आहे ती बी. मला वाटतं आमच्या माता माऊल्यांच्या जीवनामध्ये रोज सकाळ संध्याकाळी एक विधानसभेचा प्रश्न उपस्थित होतो. कुठला? भाजी काय करू, काय करायची ते करण गपचूप खाऊ घाल. पण ती सुद्धा काय आहे साहेब, चिंताच आहे की हो. पण तुम्हाला सांगू, आता मी बोलून गेलो, आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये चिंता आहे. काय खावं हेची चिंता. आता काय खावे म्हणून भले तुझं होणे पक्षीराज, काय खावं ही सुद्धा चिंताच आहे. म्हणून महाराज म्हणतात, आतापर्यंत जेवढी आपण चिंता करतो ही चिंता व्यर्थ चिंता आहे. विठ्ठल विठ्ठल जीवाने व्यर्थ चिंता करत बसण्यापेक्षा साधू संतांनी, आपल्या पूर्वजांनी, महात्म्यांनी, माऊलींनी जी चिंता केली ती चिंता आपण करा. मग याचा अर्थ संतांच्या जीवनामध्ये सुद्धा काय आहे, चिंताच आहे. पण का हो महाराज, संतांच्या जीवनामध्ये काय चिंता आहे, तर तुमच्या चिंतेमध्ये आणि संतांच्या चिंतेमध्ये फार मोठा फरक आहे. आपली चिंता व्यवहारातली आपण आतापर्यंत पाहिली, पण संतांची चिंता आपल्याला पाहिजे. संत महात्म्यांच्या जीवनामध्ये सुद्धा चिंता आहे, पण संत महात्म्यांच्या जीवनामध्ये चिंता आहे. ज्ञानोबा आहे, ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं वर्णन करतात. म्हणे कै हे बिरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिष मानी. या ओवीचा अनुवाद जगद्गुरु तुकोबाराय करतात. काय मी उद्धार पावेन, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा वारकरी संप्रदायाची फडकरी कीर्तनाची पद्धत आहे. डबल चाल आणि डबल उतरणी झाली पाहिजे. पण कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे म्हणून थोडक्यात. नाही तर काही काही लोकांचा आमच्यावरती आरोप आहे, म्हणले फडकऱ्याची कीर्तन म्हणजे टाइमपास कीर्तन आहेत. काय म्हणले का, त्यांच्या कीर्तनामध्ये डबल चाली डबल उतरणी याच्यामध्ये वेळ जातो. पण अरे मूर्खा, तुला खरा परमार्थ कळालाच नाही. त्याचं कारण मी तुम्हाला सांगून जातो. डबल चाल म्हणण्याचं कारण एकच आहे, संतांच्या मुखातून निघालेली अक्षरं पुन्हा पुन्हा आपल्या मुखामध्ये येण्याकरताही पुण्य लागते बुवा. आणि लक्षात घ्या, संतांच्या मुखातून निघालेली अक्षरं पुन्हा पुन्हा म्हणून काय होतंय, एकतर आपलं पाठांतर वाढतंय, आणि दुसरी गोष्ट अक्षराची सेवा घडते, वाचिक तप घडते. आणि एक दिवस ते अक्षर ब्रह्म आपल्या जीवावरती कृपा केल्याशिवाय राहत नाही. पण लोक हे कीर्तनात सांगत नाही, हे म्हणत नाही कोणी. आई माझी, बाप माझा, आता नवीनच काढलंय ते लई अवघड आहे गड्या उमगाया उमगाया. अरे काय धिंगाणा लावलाय. मी तुम्हाला सांगू, हा संप्रदाय काय आपल्या बापाचा नाही आणि आपल्या बापाचाच आहे. हा, आणि लक्षात घ्या माझं बोलणं, माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग आला तरी काय हरकत नाही. आणि हे धंदा म्हणून मी अजिबात करत नाही, आणि धंदा म्हणून करूही नाही. सेवा म्हणून, उपासना म्हणून करायचं आहे. माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग येऊ द्या. परत माझं साक्री तालुक्यात कीर्तन झालं नाही तरी काय फरक पडत नाही. तुम्ही मला दूर केलं तरी चालेल, फक्त माऊलीने माझा अंगीकार करावा. जीवाचं काय घेऊन बसले तुम्ही. लोक कुणाला डोक्यावर घेतील आणि कुणाला पायाखाली तोडतील नेमणे महाराज. बहुता छंदाचे भवासे जन,
नये वाटू मन त्यांचे संगे. मग काय करावं? करावा जतन आपुला विश्वास. हे लक्षात घ्या. अवघड झालं आता संप्रदायामध्ये. कोणी काही करायला लागलं, कोणी काही करायला लागलं. प्रत्येकाला वाटतंय मी सासू झाले पाहिजे, आहे का नाही? कुणाला कुणाच्या धाकात राहू वाटत नाही. पण आमचे श्री गुरु शारंगधर बाबा सांगत असते 4 दिवस सुनेचे काढल्याशिवाय 4 दिवस सासू होता येत नसते. विठ्ठल विठ्ठल. हे कधी प्राप्त होतंय हे कुणालाही जमत नाही. आमचे भजन भीष्म श्री गुरु हरिभाऊ महाराज शिंदे सोलापूरकर सांगत असतात. बाबा म्हणतात वारकऱ्याचे धोत्र धुतल्याशिवाय ह्या गोष्टी प्राप्त होत नाही. वारकऱ्यात राहायला शिका. माझा मुद्दा एवढा सांगायचा आहे, संप्रदाय आपल्या बापाचा नाही, संप्रदाय आपल्या ज्ञानोबा तुकोबा या बापांचा संप्रदाय आहे. वडिलांच्या इस्टेटीमध्ये मुलाने वाढ नाही केली तरी चालेल, पण परंपरेनं जे वाढ वडिलांची इस्टेट आपल्याला प्राप्त झाली तेवढी तरी जतन करता आली पाहिजे. संप्रदाय नाही वाढवता आला तरी चालेल, पण जो परंपरेनं टिकत आलेला आहे तेवढा टिकून ठेवता आला पाहिजे. आपल्याकडून अशी घटना घडू नये, चुकीचं पाऊल असं पडू नये जेणेकरून आपल्या वागण्यामुळं माऊलीला वाईट वाटेल. माणसानं भजन कीर्तन असं करावं बस त्यांना आवडलं पाहिजे. म्हणून या विनाकारण आपण व्यर्थ चिंता करतो, पण संत महात्म्यांनी जी चिंता केली ती चिंता करायची. काय मी उद्धार काय कृपा करील नारायण, ऐशी तुम्ही सांगा युवाई जन. युवाई का जावई? युवाई नाही जावई नाही. ऐशे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. काय हे खंडईल कर्म पारुषतील धर्मा धर्म, कासयाने ते कळेल वर्म. मनवणी श्रम वाटत असे, काय हे स्थिर राहील बुद्धी. काही अरिष्ट नयेल की मधी, घरी जाईल ते सिद्धी. शेवट तो कधी मज न कळे, काय ऐसे पुण्य होईल गाठी. घालीन पायी देवाची मिठी, मज तो कुरवाळील जग जेटीन. दाटईन कंठी, काय ते निवतील डोळे. सुख ते दे कोणी सोहळे, संचित कैसे ते न कळे. होतील डोळे वासनेचे. आजच्या सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये मला प्रवेश करण्याकरता या जगद्गुरूंच्या नाटाच्या अभंगाचं शेवटचं चरण महत्वाचं आहे. आईशी चिंता करी. आईशी म्हणजे कैशी? इथं आईशीनं कैशीला प्रश्न विचारलाय. आईशी चिंता करी, आईशी म्हणजे कैशी? आता सांगितली तैशी. तैशी म्हणजे कैशी? आईशी. आईशी म्हणजे चलू द्या म्हणा 11 वाजेपर्यंत. सांगा महाराज आईशी म्हणजे नेमकं कैशी? थोडा रिवर्स गिअर टाकावा लागतोय. काय मी उद्धार पावेन आईशी चिंता करी, काय कृपा करल नारायण आईशी चिंता करी. आता पूर्ण नाटाचा अभंग पाहून घ्या. कशातला अभंग चोपदार? नाटातला. नाट म्हणजे काय? तू धर म्हणावं घराची वाट, आम्हाला नको विचारू नाट. जुने वारकरी सांगायचे महाराज, यज्ञेश महाराज जुने वारकरी म्हणायचे, अजूनही जुने आळंदी पंढरीचे मैना वारकरी म्हणतात, ज्याचे आहेत पाठ 60 नाट. नाट किती आहेत? 60. ज्याचे आहेत पाठ 60 नाट म्हणले त्याच्या कीर्तनाचा काय सांगावा थाट. का? अरे प्रमाणाची कमीच नव्हती. म्हणून समाधी पत्रिका बाळक्रीडा तीर्थावळी विरयणी जोगी आंधळे पांगळे भोपाळे हे सगळं पाठ पाहिजे. पण आता कोण पाठ करते आणि कोण विचारते, आहे का नाही? हे पाठ पाहिजे. नाटाच्या अभंगामध्ये महाराज म्हणतात, काय मी उद्धार पावेन. माणसानं आत्म उद्धाराची तळमळ लागली पाहिजे. पूजनीय शांती ब्रह्म गुरुदेव मारुती बाबा कुरेकर सांगत असतात. बाबा म्हणतात मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याला पोटाच्या भुकेपेक्षा उद्धाराची भूक लागली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आता इथं सगळीच आपली गुरुबंधू मंडळी, मी तुम्हाला असं विचारतो, खरं सांगा बरं, आपल्याला असं आजपर्यंत कधी वाटलंय का आपला उद्धार झाला पाहिजे? तुमचं मला माहित नाही, माझं सांगतो, मला तर अजिबात नाही वाटलं. बुवा कायमी उद्धार पावेन ही चिंता आपल्याला नाही. आपल्याला चिंता आहे, पण कुठली? कायमी उद्धार पावेन नाही. कायमी कीर्तन करीन, कायमी पाकिट घेईन, कायमी घरी जाईन, कधी उघडून पाहीन. नेमकं किती भरलेत ही सुद्धा काय आहे? चिंताच आहे. विठ्ठल विठ्ठल. पण ही व्यर्थ चिंता आहे. जीवाने व्यर्थ चिंता करत बसण्यापेक्षा आत्म उद्धाराची चिंता करावी. ऐका, पुसावेची हिची वाटे, जे जे भेटे तयाशी, देव कृपा करील मज, काय लाज राखील. ही चिंता करावी. तुका म्हणे चिंता वाटे, तुका
मने चिंता वाटे तुका मने चिंता वाटे तुका मने चिंता वाटे कोण भेटे सांगे सा कोण भेटे सांगे सा बोला कोण भेटे सांगे सा कोण भेटे सांगे सा देव कृपा करील मज 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 करील मज तुका म्हणे चिंता वाटेन कोण भेटे चाल अशीच म्हटली पाहिजे की त्या चालीमधून तो भाव प्रगट झाला पाहिजे. हो खरा सुज्ञ वारकरी त्या चरणाला त्या अभंगाला चाल अशीच लावतो की सुज्ञ मंडळी जानकार मंडळी जी आहे ना त्यांना त्या चालीतून महाराजांना काय सांगायचं तो भाव प्रगट होतो. आता चाली बी अशा निघाल्या महाराज आग बाई 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 एक तर कीर्तनकार असा आहे ती चाल म्हणताना अरे हो 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 रूप पाहता अरे हो हो कुठून आणलं त्या अभंगात आहे का. महाराज माफ करा तुम्ही सगळेजण मला मोठ्या अंतकरणानं माफ करा. जे माझं पटलं ते घ्या नाही पटलं तर सोडून द्या काय फरक पडत नाही. फड संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायामध्ये चाल म्हणताना रस्व दीर्घ वेलांटी उकार एकार जो येईल त्याचाच आलाप घेतला पाहिजे. तेच म्हटलं पाहिजे का अक्षर दोष लागतो. बरं ही अक्षरं तुमच्या आमच्या करता संत महात्म्यांनी जतन केली ती काय सहज प्राप्त झाली का हो. तुकोबारायांनी भंडाऱ्या डोंगरावरती साधना केली चिंतन केलं अनुष्ठान केलं उपवास पारणे राखिला दारवंटा केला भोगवटा आम्हाला आली मुखा वाटे अमृत वचने आली मुखा वाटे अमृत वचने आली मुखा वाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नोहे जन्मी आली मुखा वाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नोहे जन्मी नोहे जन्मी नोहे जन्मी नोहे जन्मी नोहे जन्मी आली मुखा वाटे अमृत वचने आली मुखा वाटे अमृत वचने आली मुखा वाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे जन्मे आली मुखा वाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे जन्मे नोहे जन्मी नोहे जन्मी नोहे जन्मी आली मुखा वाटे अमृत वचने आली मुखा वाटे अमृत वचने आली मुखा वाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नवे जन्मी उत्तीर्णता येणे नवे जन्मी उत्तीर्णता येणे नवे जन्मी वाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नवे जन्मी उत्तीर्णता येणे नवे जन्मी उत्तीर्णता येणे नवे जन्मी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी किंवा महाराज म्हणतात माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प आहे का नाही. महाराज म्हणतात या संत महात्म्याने जो काही तुम्हाला आम्हाला संत वाङ्मयाचा ठेवा दिला त्याच्याकरता यांनी खूप प्रयत्न केले महाराज.
आणि त्यांची अवस्था ती तयार झाली. कुठली? कानया रे जगजेठी देई भेटी काय मोकली लेवणी. भगवंताच्या प्राप्तीकरता हे संत महात्मे प्रयत्नशील राहिले. किंवा निरोपबाऱ्या म्हणतात, एवढा मणीचा पूर्वाहित पंढरीनाथ भेटवा, मग मी तुमच्या नसोडी पाया करीन काया कुरवंडी. अगदी तीच आत्मउद्धाराची तळमळ ज्ञानोबरायांना देखील लागली. पहिलं तोगे काऊ ज्ञानोबराय देवा करता वेडे झाले हो. देवा करता एका कावळ्याला म्हणतात, ते कावळ्या उड उड रे काऊ, तुझे सोन्यानं मडवीन कशानं पाय मडवीन म्हणतात. सोन्यानं याला म्हणतात ज्ञानोबरायांची श्रीमंती. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. ज्ञानोबराय श्रीमंत आहेत. ज्ञानोबराय एका कावळ्याला विचारतात, याला म्हणतात देवा करता वेड होणं. बेटी लागी पंढरीनाथा, हो जीवा लागली तळमळ वेता, जीवा लागली तळमळ वेता, जीवा लागली तळमळ वेता. बेटी लागी पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ वेता, जीवा लागली जीवा लागली तळमळ व्यथा. जीवा लागली तळमळ व्यथा, अशी तळमळ लागली पाहिजे. जी तळमळ आमच्या वैकुंठवासी गुरुवारी माऊलींना लागली होती. सर्वांना चरित्र माहिती. भगवंताच्या प्राप्तीकरता एवढे माऊली वेडे झाले होते, पण वारी खंडित केली नाही, वारी सोडली नाही. साक्षात जगाचा चालक मालक असणारा परमात्मा येऊन माऊलींची सेवा केली. याला अधिकार म्हणतात. देवा करता वेड झालं पाहिजे. लोक देवा करता वेड होत नाही, लोक संसारा करता वेडे होतात. जोपर्यंत आपण देवा करता वेडे होत नाही, तोपर्यंत भगवंताची प्राप्ती आपल्याला होत नाही. देवा करता वेड झालं पाहिजे. वेडा झाला लाचावला भक्तीशी. किंवा आदिशक्ती मुक्ताबाई म्हणतात, वेडा झालो वेडियाच्या गावा गेलो. वेडा झाल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही. त्याच्याकरता देवा करता देवाची सेवा केली पाहिजे. आपण देवा करता करतो का लोका करता? कीर्तनापुरतं तरी खरं सांगा. आता लोका करता चाललंय. आमचं तरी काय? तो हे चावटीचे बोल जनरंजवणे फोल, बस माझी कथा करा. तुकोबाऱ्या म्हणतात, माझी कथा करा ऐसे म्हणे कोणांतरी नारायणाची वाजडू. जे कोणी म्हणत असतील माझं कीर्तन घ्या माझी कथा करा, त्यांनी हे प्रमाण आपल्या हृदयात करून ठेवा. विठ्ठल तुकोबाऱ्या म्हणतात, त्यांच्या करता नाही, आमचं देवा करताय, आहे का नाही? आता सर्वांना माहिती, मी गातो नाचतो आनंदी गाये नाचे उडे आपुलिया. बस भगवंता करता देवाची सेवा आपल्या लोका करता चालले. आणि लोकांनी तेच सुरू केलंय. माफ करा, मला तुमच्या भागातलं माहीत नाही, पण आमच्या तिकडं मराठवाड्यामध्ये काही काही ठिकाणी असं वातावरण झालंय. आता माफ करा, दोन्ही मृदंगाचार्य यज्ञेश महाराज, मयूर महाराज चाल म्हणणारे चाल म्हणतात. त्यांना ते जागा वगैरे दिल्या की ते चक्रधार वाजवतात. आता वाजवलाच की त्यांनी. मग बसलेली जे लोक असतात ते काय करतात? खिशात हात घालतात. आता माझ्याजवळ नाही, तसा मी मोकळा माणूस आहे. ते 1000-500ची नोट काय ते बाहेर काढतात. काय करतात? ओवाळण्या घालतात. बसलेली लोक यांना ओवाळण्या घालतात. गायकाला, वादकाला, कीर्तन करायला देखील. तुम्ही ओवाळण्या घालायला ह्या काय नाचणाऱ्या बाया आहेत का? अरे उघड कीर्तनाची कथेची विक्री तुम्ही व्यासपीठावर करायला लागली. विठ्ठल वरून तुम्हीच म्हणता महाराज लोक बिघडले. महाराज लोकांचा दोष नाही, दोष तुमचा आहे. हे 40 सण 50 सण 1 लाख हे कुणी केलंय? कुणी केलंय? महाराज लोकांनी का लोकांनीच केलंय की. ऐका, संसाराच्या गप्पा, सासू सुनेच्या गप्पा ऐकण्याकरता कीर्तन नाही, आत्म्याचा उद्धार करण्याकरता कीर्तन आहे. विठ्ठल कीर्तन कुणाचं ऐकावं? हरिदासा मुखे हरिकथा श्रवण, ते पुण्य विशेषता. वैकुंठवासी श्री गुरु माधव महाराज मगर सुरजखेडकर बाबा सांगायचे. बाबा म्हणायचे, कीर्तनकार 2 तास काय सांगतो,
यापेक्षा तो उरलेले 22 तास काय करतो हे पाहत जा. नेमकं पंढरीची वारी आहे का, गाथा ज्ञानेश्वरीचं वाचन आहे का, तुळशीला पाणी घालतो का, हरिपाठ घेतो का, हे पाहिलं पाहिजे. पण तुम्ही हे पाहत नाही. दाढी गाडी बॉडी पाठच झाली तुमच्या इथे. तेवढा मोठा महाराज, जेवढी दक्षिणा मोठी आणि तेवढा ऐका महाराज. माझं तर स्पष्ट म्हणणं आहे, स्पष्ट वक्ता असू की भाऊ, या काळामध्ये आमच्यासारख्या महाराज लोकांवर अजिबात विश्वास ठेवू नका. आमच्या पाया पडू नका. घरामध्ये गाथा ज्ञानेश्वरी आणा, त्याचं चिंतन करा. गाथा ज्ञानेश्वरीच्या 100 वेळा नतमस्तक व्हा. एक दिवस तेच तुमचं कल्याण करणार आहे. आम्ही नाही करू शकत. का बरं? अरे आमचंच झालं नाही, तुमचं कुठून करावं? आपली अवस्था अशी झाली, आंधळ्याचे पाठी लागले आंधळे. आमच्या मराठवाड्यात एक म्हण आहे, उघड्यापाशी नागडं गेलं कुणी कुणाचा रोग बरा करावा. विठाल आमचाच उद्धार नाही, तुमचा कुठून करावा. म्हणून सज्जना हो, या कीर्तनामध्ये कथेमध्ये असा भाव उत्पन्न झाला पाहिजे, माझा उद्धार झाला पाहिजे, मला भगवंताची भेट झाली पाहिजे, ही चिंता वाटली पाहिजे. माझा मुद्दा इथं. निळोबाऱ्यांना देखील तीच चिंता वाटू लागली. निळोबाऱ्या म्हणतात, संतजन हो, माझ्यावर फक्त एवढा उपकार करा, एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार, माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा, माझी चिंता एवढीच आहे. निळोबाऱ्या म्हणतात, देवा माझी चिंता तुम्हाला असू द्या बरं का. निळा म्हणे माझी चिंता, निळा म्हणे माझी चिंता, निळा म्हणे माझी चिंता, निळा म्हणे माझी चिंता. वेळ झाला असो द्या अनंता विनवितो, असो द्या अनंता विनवितो, पुढे जे आणि कवचती नव्हे, पुढे जे आणि कवचती नव्हे, असो द्यानंता विनवितो, असो द्यानंता विनवितो, पुढे आणि कवचती नव्हे, पुढे आणि कवचती नव्हे. अभंगाच्या शेवटच्या चरणात निळोबाऱ्या सांगतात. आता बघा, बऱ्याच लोकांनी माना उचलल्या. त्यांना वाटलं आता शेवटचं चरण म्हणलं म्हणजे आता माऊलीचं भजन. नाही, आता शिकालंकापुरी आहे. कसं आहे, घरामध्ये प्रवेश करण्याकरता अनेक प्रकारचे दरवाजे असू शकतात. तसं कीर्तनकार ज्याच्या त्याच्या बुद्धिमत्तेप्रमाणे अभंगाचा अर्थ लावू शकतो. मला असा भाव सुचला म्हणून मी शेवटच्या चरणात पहिल्यांदा प्रवेश केला. निळोबाऱ्या म्हणतात, देवा माझी चिंता तुम्हाला असू द्या. निळोबाऱ्या देवाच्या जवळच चिंता व्यक्त का करतात? तर निळोबाऱ्यांना माहिती, या जन्म मृत्यूच्या दुःखातून एका भगवंताशिवाय आपल्याला दुसरं कोणी मुक्त करू शकत नाही. दुजा ऐसा नाही कोणी, जो या काळी भयातुनी करा म्हणूनी हा विचार ठाईचा. भवसागर तरता कार्य करीतसा चिंता, पैल उभा दाता कटिकर ठेवणी. भगवान परमात्माच आपल्याला या जन्म मृत्यूच्या दुःखातून मुक्त करणार आहे. म्हणून निळोबाराय देवाच्या जवळ चिंता व्यक्त करतात आणि भगवंताशी बोलतात. म्हणले, देवा मी तुम्हाला शरण येत आहे. का बरं? तुमचं गीतेमध्ये असं वचन आहे, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रजः अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. जो मज होय अनन्य शरण तयाची मी निवारी जन्म मरण. या लागी शरणांगता शरण्य मीची हो. देवा, सर्व धर्माचा त्याग करून म्हणजे नेमकं काय? धर्माला कारण असणारं जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचा त्याग करून तुम्हाला शरण ये. कायेन वाचन मनानं जो भगवंताला शरण येतो, भगवान परमात्मा त्याचा या जन्म मृत्यूच्या दुःखातून त्याला मुक्त करतात. गीतेमध्ये अजून दुसरा श्लोक आहे, तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात परान शांती स्थानम प्राप्यशी शाश्वतम. ज्ञानोबाराय म्हणतात, तया अहम वाचा चित्त अंग देवो निया शरणरीघ
महोदधिका गांगरी गाले जैसे अहम वाचा चित्त अंग सर्वांगानं जो भगवंताला शरण येतो भगवान परमात्मा त्याचा उद्धार करतात. म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी तो हा उतरील दुस्तर नदीचा मानवोनी शरण जावे सर्व भावे देवाचे तो अवतरील कार भवदुस्तर नदीचा. मानवोनी शरण जावे सर्व भावे देवाचे 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 ओ हा उतरील पार वा वा भवदुस्तर म्हणून भगवंताला तुम्ही शरण जा. विठोबाशी निधनिष्ठा नाम गावे म्हणून भगवंताला शरण जा. शरणांगता वज्रपंजर अभयदाना तू उदार सकळ देवा तू अगोचर होशी अविकार अविनाश म्हणून भगवंताला शरण जावं. भगवंताची शरणांगती जर आपण केली निश्चितच तो भगवान परमात्मा तुम्हा आम्हाला देखील जन्म मृत्यूच्या दुःखातून मुक्त करतो. निळोपराय देवाला म्हणता देवा मी तुला शरण येत आहे कायेन वाचेन मनानं सर्व सर्व भावाने मी तुला शरण येत आहे. देवा लक्षात घे आतापर्यंत जे जे कोणी तुला शरण आलेले आहेत त्या त्या शरण आलेल्या भक्ताला तुम्ही निजधामाला नेलं हीच गोष्ट निळोबाराय अभंगाच्या जे जे तू आले शरण जे जे तू आले शरण जे जे तू शरण आले जे जे तू शरण आले जे जे तू शरण
चरणामध्ये निळोबाराय महाराज भगवंताशी बोलतात. देवा जे जे तुम्हा शरण आले अंते ते नेले निजधामा. देवा देवा जे जे कोणी तुम्हाला शरण आलेले आहेत त्या त्या शरण आलेल्या भक्ताला शरणांगताला तुम्ही कुठं नेलं? निजधामा. आता निजधाम म्हणजे काय? निज म्हणजे जवळ, धाम म्हणजे राहण्याचं ठिकाण. भगवंताचं राहण्याचं ठिकाण असणार वैकुंठ धाम, त्याला निजधाम म्हणतात. आपल्याला ते माहीत नाही, आपल्याला गावाच्या बाहेरचं माहिती आहे. जो कधी कथेत येत नाही, कीर्तनात येत नाही, वर्गणीत येत नाही, वारी करत नाही, असा समजा मेला आणि त्याला नेऊन कुठं टाकलं? स्मशानभूमीत. आणि त्या स्मशानभूमीवर लोक नाव देतात काय? वैकुंठ धाम. एवढं सोपं आहे का वैकुंठ धाम? नाही महाराज. भगवान परमात्मा आपल्या भक्ताला निजधामाला म्हणजे स्वस्वरूपाला प्राप्त करून घेतो. आपली स्वरूप स्थिती, स्वरूपता नावाची मुक्ती आपल्या भक्ताला देऊन टाकतो. महाराज एखादं उदाहरण सांगा, नेमकं देवाने कोणत्या भक्ताला स्वरूपाला प्राप्त करून घेतलंय? आता यादीच्या यादीच तुकोबाऱ्या सांगतात. पूर्वी हुनी बहु भक्त सांभाळिले नाही अव्हेरिले दास कोणी. जे जे शरण आले ते त्या पंगिले पवाडे विठ्ठले आयशे तुझे. किंवा मागे शरणांगत तारिले बहुत. बहुत या शब्दाचा अर्थ मोजमाप करता येत. बहुत. मागे शरणांगत तारिले बहुत नाही अव्हेरिले दास कोणी. पाहिले अपराध नाही याती कोळ तारीला अजामेळ गणिका बिल्ली. आता यादीच्या यादीच आहे, पण वेळेअभावी आपण एक दोन भक्तांचं चरित्र तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि सेवा संपवतो. कुठल्या भक्ताला निजधामाला नेलं? उदाहरण क्रमांक 1, दुष्ट दुराचारी असणारा अजामेळ. शुद्ध ब्रह्मकर्म करणारा ब्राह्मण, पण ब्रह्मकर्म विसरला, संगत चुकीची लागली, दाशीचा संग करू लागला. रोज उठावं, लोकाला लुटावं, आपला प्रपंच थाटावा, हाच त्याचा व्यवसाय. एक दिवस त्या वारकऱ्यांची दिंडी अजामेळ्याच्या गावातून चालली होती आणि त्या अजामेळ्यापासून त्या दाशीला 9 मुलं झाली होती. वारकऱ्यांची दिंडी जात असताना भजनानंद कानावरती आला. अजामेळ्याची पत्नी बाहेर आली, वारकऱ्यांना नमस्कार केला, सांगितलं महाराज आमच्या गरीबाच्या घरचं 2 घास तुम्ही प्रसाद सेवन करावा. संतांनी विनंती मान्य केली. ऐका, संत महात्मा कधी, कुठं, केव्हा, कोणाला भेटल आणि काय देऊन जाईल सांगता येत नाही. फक्त हे संत इथे ओळखता आलं पाहिजे देवा. वारकऱ्यांनी विनंती मान्य केली. अजामेळ्याच्या पत्नीनं सुंदर असा स्वयंपाक केला, भोजन केलं. वारकऱ्यांनी तृप्तीचा ढेकर दिला आणि सांगितलं आई आमचा नियम आहे, आम्ही कधीच कुणाचं फुकट खात नाही. आणि मी सांगत असतो जे कधीच कुणाचं फुकट खात नाही त्याला वारकरी म्हणत जा. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी, हा वारकऱ्याचा नियम आहे. हा, विश्वकर्मा जयंतीला जेवण करून कीर्तनाला नाही आलं तरी वारे सुरपानकर चालते म्हणते. म्हणले काय करणार? म्हणले आम्ही भजन करतो. दारामध्ये असा ओटा होता, ओट्यावरती वारकरी बसले, मस्त पांढरीतींमध्ये मृदंग लावले, विणा लावला, मस्तपैकी भजन सुरू झालं. भजन करता करता 11:15 वाजले आणि 11:15 वाजल्यानंतर अजामेळ त्या ठिकाणी आला. कुठं गेलता अजामेळ? काय नाही, त्याचं बाजूच्या गावला कीर्तन होतं. त्याचं कीर्तन एकच, हाना मारा ठोका. तो आला, त्यानं भजनानंद ऐकला. ए बंद करा भजन, माझ्या दारामध्ये टाळ वाजणार नाही. चालू भजन कीर्तन बंद केलं महाराज. कुणी? अजामेळ्यानं. मला वाटते चालू भजन कीर्तन बंद करणारा त्या काळात अजामेळ एकच होता. आता गावोगावी समजून जायचं अजामेळ्याची भावकी. विठ्ठल विठ्ठल भजन कीर्तन बंद केलं. वारकरी म्हणले अजामेळा काही हरकत नाही, बंद तर बंद, फक्त आमची काय दक्षिणा ठरली ते दे, चाललो आम्ही. अजामेळ म्हणला दक्षिणा? अरे मी लोकांकडून दक्षिणा घेतो, तुम्ही मला दक्षिणा मागता का? अरे दक्षिणा म्हणजे आम्हाला तुझ्याकडून द्रव्य नको, कपडे नको, गाडी नको, काही नको. म्हणले काय पाहिजे दक्षिणा? म्हणले तुला मुलं किती आहेत? म्हणला 9, आणि 10वा मुलगा माझ्या बायकोच्या उदरामध्ये पोटामध्ये वाढतोय. म्हणले एक काम कर, येणाऱ्या होणाऱ्या 10व्या मुलाचं नाव फक्त नारायण ठेव. तो म्हणला एवढंच, दिली दक्षिणा, चला निघा. कीर्तन झाल्यानंतर अजिबात स्वरूपांमध्ये मुक्काम करायचा होय तरी म्हणा, तुम्हाला माहिती महाराज थांबणार नाही.
रात्रीच महाराज काढून दिले महाराज वारकरी. इकडं काही कालांतरानं अजामेळ्याची पत्नी प्रसूत झाली. 10वा मुलगा झाला, त्याचं नाव नारायण ठेवलं. अजामेळ्याची पत्नी मरण पावली. अजामेळ बाहेरून कुठून आला की हाक मारायचा, नारायणा जेवला का, नारायणा झोपला का, नारायणा पाणी आण, नारायणा अंथरून टाक, नारायणा एवढा मोबाईल चार्जिंगला लाव. मोबाईल नव्हता त्यावेळेस. म्हणजे कुठलीही क्रिया करत असताना तो नाव कोणाचं घ्यायचा, नारायण. आणि असं करता करता अंतकाळ अजामेळ्याचा जवळ आला. आणि कणवाळू कृपाळू असणारा परमात्मा नारायण परमात्मा विश्वकर्मा परमात्मा धावून आले. आणि अजामेळ पापराशी नामे नेला वैकुंठाशी. तव त्या दिनानाथा कृपा आली कैशी, तव त्या दीनानाथा कृपा आली कैसी. तव त्याने तेशी वैकुंठाशी नेले ओ, तव त्याने तेशी वैकुंठाशी नेले ओ. तव त्याने जोगाची नेले ओ, तव त्याने देवाची नेले ओ. याचं माझं ध्रुपद पाठ नाही म्हणून मी असं म्हणलं. ध्रुपद पाठ नसलं की तिथंच तोडायचं. आता लोक तुका म्हणेच परत म्हणतात. ध्रुपद पाठ नसलं की तेच परत म्हणतात. ध्रुपद पाठ असेल तर ध्रुपद म्हणावं, नाहीतर तिथंच तोडावं. हा फडकऱ्याचा नियम आहे. असो, अंतकाळाच्या वेळेला परमात्मा धावून आले. अजामेळा विमानामध्ये बसवलं, वैकुंठाला म्हणजे निजधामाला नेलं. ते नेले निजधामा. मला तुम्ही सांगा, अजामेळ्यानं जप कुणाचा केला, नारायणाचा. कुठल्या नारायणाचा, वरच्या का खालच्या, मुलाचा का देवाचा, मुलाचा. पण मुलाच्या निमित्तानं का होईना नारायण नामाचा जप केला, देवाला दया आली. अजामेळ्याचा उद्धार केला. आपला करणार नाहीत का. म्हणून मी सांगत असतो, आपलाही न जाणो भगवान परमात्मा उद्धार करतील. म्हणून मुला मुलीची नावं चांगली ठेवत जा. आता मुला मुलीची नावं कशी ठेवायला लागली. आजी तुमच्या काळामध्ये कसे नाव होते, गंगा, यमुना, चंद्रावळी, भागीरथी, सरस्वती, अजून तारा, अजून सीता, अजून शांताबाई. ते आता निघाले ती. म्हणजे जुने देवाचे देवी देवतांचे ग्रंथाची पुराणातली नावं होती. पुरुषांमध्ये तसंच होतं की हो. कसे नाव होते बाबा, रामभाऊ, श्यामराव, गोविंदा, माधव, मुकुंदा असे नाव होते का नाही. आता कसेही लोक नावं ठेवायला लागले. दोघं पती पत्नी साखरे तारखे सिटीमध्ये राहत होते. आणि हा ड्युटीहून आला आणि लाड त्याच्या पत्नीला हाक मारली, काय करते सुल्लू. आणि ती त्याचीच बायको. त्या आतमधून म्हणली, काय म्हणतो रे उल्लू. आता हे उल्लून सुल्लू किती जरी नावं घेतले, ठेवणाऱ्याचा उद्धार नाही, घेणाऱ्याचाही नाही. ज्याची ठेवली म्हणून वेगळा परमार्थ करायची गरज नाही. घरामध्ये चालता बोलता परमार्थ घडतो. फक्त मुला मुलीची नावं चांगली ठेवा. विठ्ठल विठ्ठल. अजामेळ्याचा उद्धार केला, निजधामाला नेलं. दुसरं उदाहरण, देह विक्रय करणारी स्त्री गणिका वेश्या. तिनं पोपट पाळला होता. बाहेरून आली की त्या पोपटाशी बोलायची, पोपट महाराज पेरू खाता का, पोपट महाराज तुम्हाला जाम देऊ का, पोपट महाराज सफरचंद देऊ का, पोपट महाराज टोमॅटो देऊ का, पोपट महाराज का सारखेडकर नाही बरं. विठाला विठाला. म्हणजे ती आता पोपटाला एक शब्द आहे, काय म्हणतात, राघवा, राघू, राघवा, राघवा. अंतकाळ जवळ आला गणिका वेश्येचा. राघवा राघवा करता करता त्या परमात्म्याला दया आली. अंतकाळी गणिका पक्षी याच्या छंदे राम नाम पद उच्चारिले. तव त्या दिनानाथा कृपा आली कैशी. तव त्याने ते शिवय कुंटाशी नेले. व किंवा वेश्या गणिका ती सत्य लोका. गणिका वेश्येला देखील भगवंतांनी ते नेले निजधामा. स्वस्वरूपाला प्राप्त करून घेतलं. म्हणून आपण सुद्धा या विश्वकर्मा भगवंताच्या अशी जर सेवा केली, आपल्या जीवनामध्ये कशाचीच कमी पडणार नाही. विठोबा कुमारी, विठोबा कुमारी.
हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि रे विठोबा रखुमाई कुंडली वरला हरि विठ्ठल हरे भगवान की जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जे तुम्हा शरण आले ते नेले निजधामा पुढे जे अनेक भजती नव्हे त्यांच्या भावी त्या दिवशी नळोबाऱ्या म्हणतात देवा असे बरेच भक्त तुला भजतील तुझी सेवा करतील त्यांचा जसा भाव आहे तसं त्यांना तू देणार आहे असे बरेच भक्त तारले बर का ऐसे अपार योगायोगी थोडक्यात आपली वेळ संपली तिसरं चरण ऐसे अपार योगायोगी करिता जगी उपकार भगवान परमात्म्याचा अवतारच त्याच्या करताय परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी कधी मधी युगे युगे भगवान परमात्मा युगायुगाच्या ठिकाणी आपल्या भक्तांचं रक्षण करतो ऐसे अपार त्याचा पार लागत नाही युगायुगी करिता जगे उपकार पुढे जे अनेक भजती नव्हे त्यांच्या भावे त्या देशी आहो भगवंतानं कनवाळू कृपाळू असणारा परमात्मा त्यानं माणसं तारले यात नवल नाही पशु तारले पशु कोण पशु गजेंद्र नावाचा हत्ती सर्वांना कथा श्रोते थोडक्यात गजेंद्राचा देखील भगवंताने उद्धार केला गजेंद्र मलयगीर पर्वतावरती राहत होता एक दिवस जलाशयामध्ये जलक्रीडा करत असताना त्या गजेंद्राचा पाय नकराने म्हणजे मगरीने पकडला आणि मगरीने पाय पकडल्यानंतर तो गजेंद्र धावा करू लागला वाचवा 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 पण कुणीच धावून आलं नाही आता गजेंद्र आणि नकर म्हणजे कोण आहे ऐका झालं आपलं कीर्तन आध्यात्मिक भाव लक्षात घेतला पाहिजे गजेंद्र या शब्दाचा अर्थ आहे जीव आणि नकर म्हणजे काळ या जीवाचा पाय काळाने पकडलेला आहे हा त्याचा अर्थ आहे मग गजेंद्र धावा करू लागला कोणीच आलं नाही गजेंद्राच्या लक्षात आलं जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी
कुणाचं नाही. अंतकाळी मी परदेशी ऐशे जाणून या मानसी, म्हणून या ऋषिकेशी शरण मी तुझशी आलो. इष्ट आले मित्र आले तेही स्मशानी परतले, शेवटी टाकून या गेले अग्निसवे एकला. देहगृहाची कामिनी ती तव राहिली भुवनी, अंती जळत तसे स्मशानी अग्निसवे एकला. कन्या पुत्राधिक बाळे हित व स्नेहाची स्नेहाळे, जेव्हा लागली यमशृंखळा अंती दूर राहिली. ऐशे जाणून या पाही मनुष्य जन्म मागुता नाही, नामा म्हणे तुझे पायी ठाव देई विठ्ठली किंवा ठाव देई विठोबा. गजेंद्राच्या लक्षात आलं कोणी कोणाचं नाही. मग गजेंद्रानं दावा केला, कोण होईल तो ब्रह्मांड चालक, आपणची हाक देईल हाके. भगवान परमात्मा कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही, गजेंद्राचा धावा तुवा केला विटाई. भगवान परमात्मा धावून आले आणि धावून आल्याच्या नंतर नकराच्या तावडीतून गजेंद्राला सोडवलं, विमानामध्ये बसवलं, निजधामाला घेऊन जाणार. तेवढ्यात आता इथून पुढचं लक्ष देऊन ऐका, म्हणजे याच्या मागचं ऐकलं ते सोडून दिलं तरी झालं कीर्तन. थोडक्यात हा भाव लक्षात घ्या. गजेंद्राला विमानामध्ये बसवलं, भगवान परमात्मा घेऊन जाणार. तेवढ्यात तो जो नकर होता ना मगर, ती मगर काय म्हणते माहिती का देवाला, ओ देवा थांबा थोडं. म्हणले काय झालं? देवा मी काय पाप केलंय? देव म्हणले तुला काय लाज वाटते? अगं माझ्या भक्ताला छळलं तू, त्रास दिला, आणि जो माझ्या भक्ताला त्रास देतो तो मला सहन होत नाही. हरिजनाची कोणा आणि साहत गोविंदा, अरे भूमीवरी कोण ऐसा गांजू शके हरीच्या दासा, मला सहन होत नाही. म्हणून भगवान परमात्मा म्हणले तुझ्याकडून अपराध घडलेला आहे. ती मगर काय म्हणली माहिती का देवाला, देवा हे बघा आता इथून पुढं तुम्ही अजिबात पदवी लावायची, पतित पावन अशी तुम्हाला पदवी आहे, आणि भल्या भल्या पदवी हाताने लावून घ्यायची सवय आहे. महामंडलेश्वर 2008 काय आहे जे असेल ते तुम्ही म्हणा बरं का दत्ता बाबा. आपण वारकरी संप्रदायाचे अनुयायी. तुकोबाराय म्हणतात आम्ही किंकर संताचे दास, आणि संत पदवी नको आम्हास. कुठं तुकोबाराय कुठं आपण विठ्ठल विठ्ठल. एक जण म्हणला मला महामंडलेश्वर म्हणा. विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की विठ्ठल विठ्ठल. बऱ्याच लोकांना हाताने पदवी लावायची सवय. एक जण म्हणला मला महामंडलेश्वर लावा, एक म्हणला मी म्हणतोय, आणि इकडे 6 महिन्याला पाळणा हलतोय, आणि ती म्हणतोय विठ्ठल विठ्ठल. मी कुणाची टीका करत नाही, वस्तुस्थिती बोलतोय. अरे आपण वारकरी हीच मोठी आपल्याला पदवी आहे. आपल्याला लोक हबप म्हणतात. हबप म्हणजे हरिभक्त, हरीच्या भक्तीमध्ये परायण असणारे असे हरिभक्त परायण. आपल्याला माहिती आहे आपण किती पाण्यात आहे. कुठं पदव्या घेऊन बसले लोक, काही पदव्या लावतील, पण महाराज म्हणले संत पदवी नको आम्हास, मज दास करी त्याचा संत दासाच्या, आम्ही तुमची दाशीचा दास करोनी. हा संप्रदायाचा आपला विनय आहे, आणि तो विनय तुम्ही आपण सर्वांनी जोपासला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. हे संभाजी बॉम्बे हुनकर सांगत नाही बरं. ही मगर म्हणते देवाला, देवा पदव्या लावू नको, पदव्या लावून घ्यायची लय सवय आहे, त्याच्याप्रमाणे तू वागत नाही. पतित पावन अजिबात पदवी लावायची नाही. तुझ्या दरबारामध्ये भेद आहे. धुंद झाला तुझा दरबार, हो देवा धुंद झाला तुझा दरबार, तुझ्या दरबारात खऱ्याला न्याय नाही. म्हणले काय करायचं? अरे मगर म्हणते, मगर पैठणचे नाथ महाराज आहेत, आणि ते असं म्हणतात हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे. ज्याला श्रीहरीची प्राप्ती करून घ्यायची असेल त्याने धरावे आमदाराचे.
धरावे संताचे, संता विना प्राप्ती नाही. आणि आयशी वेद देती तुमचं आमचं कल्याण करणारे भगवंताची प्राप्ती करून देणारे फक्त आणि फक्त कृष्णाजी माऊली आहेत. बस बाकीचे फक्त आपल्याला लुटणार आहेत, पण फक्त माऊलीच आपला उद्धार करणार आहे, ते लक्षात घ्या. फक्त तसा भाव तुमच्या अंतकरणामध्ये पाहिजे. मग म्हणले देवा, नाथ महाराज म्हणतात संताचे पाय धरल्यानंतर भगवंताची प्राप्ती होते. म्हटले मग गजेंद्र तुझा भक्त आहे, भक्त नाम तो संत आहे, वैष्णव आहे. मग मी त्या गजेंद्राचे काय धरले? पाय धरले का नाही? देवा मी काय पाप केलंय? नकर बोले देवाशी हसू आले. देव हसले बर का, निंदा नोहे, स्तवन माझे केले. ही निंदा नाही, स्तवन केलं. पूर्ण अभंग घरी गेल्यानंतर नामदेवरायाच्या गात्यात पाहून घ्या. मग देवाला पटलं, तू म्हणते ते खरंय. मग गजेंद्राच्या बरोबर नकराला म्हणजे मगरीलाही देवानं विमानामध्ये बसवलं आणि कुठं नेलं? ते नेले निजधामा. भगवंताने आपल्या भक्तांचा उद्धार केला. असा कृपाळू असणारा तो परमात्मा आहे. म्हणून थोडक्यात यथामती यथा अवकाश अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला. आपली वेळ संपली का वाढवायचं 5 मिनिट गणेश भाऊ? पण ते पुढचं वाढवा लागण काय आहे ते. हा म्हणजे आता एवढी मोठी महाराज लोक आलेत म्हणल्यावर चहा पाणी वाढवा लागण की हो? मला हे म्हणायचंय, गैरसमज करू नका. आता मला वाटतंय आज साक्षात आपल्या या स्वरूपांमध्ये पंढरी अवतरली. देवा पंढरी अवतरली. आता नुकतीच काल माघवारी झाली. एवढी महाराज लोक एका कार्यक्रमाला, याचं एकाच वाक्यात कारण तुम्हाला सांगतो. देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे. कोण येते घरा आमुच्या कशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा, पण फक्त माऊलींच्या कृपे करता, विश्वकर्मा भगवंताचा आशीर्वाद घेण्याकरता आणि आमच्या साऊंड सिस्टीमचं महाराष्ट्रभर असलेलं प्रेम. विठ्ठल विठ्ठल एक एक. आता हे आमचे यज्ञेश महाराज, मयूर महाराज हे काय सामान्य व्यक्ती आहेत का? हा आता सगळीच महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे पंकज महाराज एकतासकर आहेत, आमचे योगी दत्तनाथ बाबा आहेत, आमचे निवृत्ती बाबा आहेत. ही सगळीच मंडळी, आमचे राजू महाराज हे काय सामान्य मंडळी आहेत का हो? किती जरी पैसा दिला तरी भेटत नाही. पण फक्त आणि फक्त प्रेमा करता, प्रेम नये सांगता बोलता दाविता आणि अनुभव चित्ता चित्त जाणे. म्हणून भगवंताच्या विश्वकर्माच्या चरणी एवढीच प्रार्थना या कुंवर परिवाराकडून, या माऊली परिवाराकडून अशीच उत्तरोत्तर भगवंताची सेवा घडावी. ती सेवा घडण्याकरता सर्वांना उदंड निरोगी आयुष्य प्राप्त व्हावं आणि अखंड वैकुंठवासी गुरुवर्य कृष्णाजी माऊली जायखेडेकर माऊलींची कृपा आपल्यावरती होत राहो. माऊलींचा कृपाशीर्वाद आपल्याशी सदैव आपल्या पाठीशी. आपण फक्त एकच काम करायचं, तेनेची पंथे चालू जाता. एवढं जीवनामध्ये तत्व पाळायचं, न पडे गुंता. आणि जर दुसरा मार्ग धरला तर सगळा गुंताच आहे. बस यांनी काय केलंय? वाटा चोखाळलेल्या शुद्ध झाडू संताचे यांनी वाट आपल्याला दाखवून दिली. ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता, रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा. म्हणून झालेली सेवा माऊलींच्या चरणी, भगवंताच्या चरणी, आईसाहेब अक्कांच्या चरणी समर्पित करून सर्व वारकरी वैष्णवांना साष्टांग प्रणिपात करून याच ठिकाणी थांबतो. तुझे देणे तुझ्या समर्पणे पायी, झालो तराई पांडुरंगा सेवेमध्ये जमा धरा. कृपा करा शेवटी बोलिलो ते आता, काही जाणत नेनता क्षमा करावे अन्याय. पांडुरंगे माझी माय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली बोला बोला ताली वाजवा म्हणा म्हणा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली कुंडली कमरदा हरी सर्वांनी मोठ्या प्रेमानं टाळी वाजून भजन करा. दागिनता तुकाराम तुकाराम.